तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश गाणार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे देवगडला. तर देवगडला आपण दर्शनासाठी आलो गुरुपौर्णिमेनिमित्त. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे. तर आज आम्ही अमोल भाऊ, अजय भाऊ आणि अजून आमचं वैभव भाऊ आणि आदित्य भाऊ ते माग होते. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. इथून एका कमानीतून शिरलोमध्ये आतमध्ये त्यांची वाट पाहत होतो आम्ही. तर त्यांना मग तोपर्यंत आपण व्हिडिओ काढू. तोपर्यंत व्हिडिओ काढला आम्ही आणि बाकी नंतर आम्ही तिथं त्यांची वाट बघत थांबलो. आणि आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही देवगडला गेलो. तर एवढं भयान ट्रॉफिक होतं, तुम्ही बघू शकता. एवढं भयान म्हणजे 2-3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढं खतरनाक ट्रॉफिक होतं. तरी आम्ही थोडंसं लेट गेलो, त्याच्यामुळं थोडी गर्दी कमी झाली होती. तरी पण 2-3 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. गाडीची लाईन बघू शकता किती मोठी. तर खूप गर्दी होती अशी भयानक. आणि आम्ही ज्यांची वाट पाहत होतो फायनली यांचं आगमन झालेलं होतं. हे मागं व्हाईट शर्टमध्ये दिसतात ते आमचे वैभव संबळे. त्यानंतर हे आदित्य गाणार, हे अजय भाऊ, हे अमोल शिंगाडे आणि इकडं गाडीवर बसलेले फोनवर बोलत हे आदित्य भाऊ संबळे. तर फायनली ते आले होते आणि आम्ही तिथून दर्शनासाठी जाणार होतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढचा अजून खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर दाखवतो मग, चला कंटिन्यू करा व्हिडिओ. तर सगळे म्हणले का आपण पहिले जत्रामधून फिरत जाऊ म्हणे, जत्रा बघू म्हणे. मग आम्ही आमचं मार्गक्रमण केलं आणि तिथून आम्ही जत्रामध्ये जाणार होतो. म्हणजे खूप मोठी जत्रा भरलेली होती आणि गर्दी पण खूप होती भयानक. तर बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे तुम्हाला दिसेलच. अजय भाऊ म्हणे आमचा व्हिडिओ घे. तर मग त्यांना बी व्हिडिओमध्ये घेतला. तर ते बी खुश झाले. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली आम्ही जत्रामध्ये आलो होतो. तर तुम्ही बघू शकता. तर खूप गर्दी होती आणि गोंधळ चालू होतं. अजय भाऊने गोंधायचं, तुला म्हटलं मला नाही गोंधायचं, चला तुम्ही कंटिन्यू करा, आपल्याला लांब द्यायचं म्हटलं, अजून दर्शन पण घ्यायचं म्हटलं. तर बघा तुम्ही जत्रामध्ये व्हिडिओ आहे, तुम्हाला कसं वाटतं सांगा मला. तर आम्ही जत्रा फिरत असताना तर आम्हाला आमचे मित्र विशाल भाऊ संबळे आणि संकेत भाऊ सुंब भेटले. तर त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं, थोडेसे गप्पा मारले त्यांच्याशी, आमचे गावकरी ते. नंतर मग ते म्हणे आम्ही जातो म्हणे, आम्हाला खूप वेळ झाला म्हणे. त्यांना जा मग आम्हाला दर्शन करायचं म्हटलं, आम्ही दर्शन करून घेतो म्हटलं. तर हे बघा पुढं तुम्ही, हे खाऊच्या पेड्याचं ते दुकान आहे. तर बघू शकता तुम्ही. तर पोरला म्हटलं आपल्याला नाही यार गंध लावायचं आहे म्हटलं, गंध लावलं भारी दिसतं म्हटलं. तर चला म्हटलं गंध दुकानात पाहिलं आम्ही. पूर्ण जत्रा त्या गंधासाठी हिंडलो. तर फायनली आम्हाला गंधावाले बाबा सापडले होते. तर आम्ही त्यांचे गंध लावून घेतले. तर समोर इथं आहे गंधावाले बाबा. तर चला म्हटलं गंध लावून घेऊ सगळे. मग कुठं देवगड दर्शन झालंच तरी आनंद भेटायला म्हटलं. मग फायनली आम्हाला बाबा भेटले. व्हिडिओमध्ये बी घेतलं बाबाला, बाबा पण खुश झाले. आणि आदित्य बोल म्हटलं तू व्हिडिओ पकड, तोपर्यंत गंध लावतो म्हटलं. सगळ्यांनी गंध लावले. मग बघा तुम्ही कंटिन्यू करा. मग सगळ्यांनी गंध लावल्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेलो. तर मी कॅमेरा माझ्या हातात घेतला. तर जवळून बघतो तर काय गंध सगळा तिरपा झालेला होता. तर आदित्य भला हसायला लागला, मला पण हसू आलं. मग दाखवतो व्हिडिओमध्ये पुढं बघा ते. ओके. अरे गन उलट खालीवर लावला काय मला, तुमचा गन पांगला
तर ते थोडंसं पुढं आल्यानंतर ते म्हणे आम्हाला खूप तहान लागली म्हणे, आम्ही पाणी पितो म्हणे. तर हे बघा मित्रांनो, हे भक्त निवास आहे देवगडचं. इथं फ्रीमध्ये दान केलं जातं, म्हणजे सगळ्यांसाठी अन्न फुकट असतं इथं. तर ते पाणी पिण्यासाठी गेले तोपर्यंत. त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये घुसलो एंट्री गेटमधून. आणि मध्ये बघू शकता तुम्ही, हे श्री दत्त प्रसन्न ही कमान आहे मध्ये जायची. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढं दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता खूप असे नारळ झाडं आहे. त्याच्यानंतर शोचे अशोक झाडं आहेत, म्हणजे भरपूर असे खतरनाक झाडं आहेत तिथं. बघू शकता सगळं हिरवंगार असे पूर्णपणे झाडं लावलेले आहेत तिथं. तर इकडून मी बघू शकता तुम्ही नारळाचे आणि अशोकची झाडं एकदम भारी दिसत आहे, असं मस्त खतरनाक. तर त्यानंतर फायनली आम्ही हातपाय धुवूनमध्ये गेलो कमानीमधून. तर हे मंदिर समोर तुम्हाला श्री आपलं दिगंबर दत्ताचं. तर तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. हे श्री दत्त दिगंबराचं मंदिर आहे. तुम्ही बघितलं आत्ता ते खूप गर्दी होती तिथं भयानक, त्याच्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. आणि हे जे मंदिर आहे किसनगिरी बाबांची तिथं समाधी आहे. इथं जे नंबर लागले तिथं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे, तुम्ही बघा. आणि हे तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला दाखवतो भास्करगिरी महाराज आहे. तर तिथं पण खूप गर्दी होती आणि कॅमेरा पण अलाउड नव्हता, तरी पण मी व्हिडिओ काढला. थोडाफार दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर इथं बघा तुम्ही, आता दिसेल तुम्हाला त्यांना कुठेतरी बाहेर जायचं, त्याच्यामुळं अर्जंट दर्शन चालू होते, त्याच्यामुळं आमचं दर्शन झालं. त्याला कुठे जायचं होतं बाहेर, निघाले होते लगेच. व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दिसेलच, व्हिडिओ कंटिन्यू करा. हे जे तुम्ही बघताय हे रामगिरी महाराज, म्हणजे त्यांचे गुरु होते भास्करगिरी महाराजचे. हे समाधी ठिकाणी तुम्हाला दाखवतो. त्यांचे सगळं साहित्य इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल सगळं. बघा इथं पण व्हिडिओ अलाउड नव्हता, तरी पण आम्ही व्हिडिओ काढला, तिथं कोणी नव्हतं, त्याच्यामुळं तुम्ही बघून घ्या. एकदम असं छान प्रकारे ठेवलेलं आहे, याच्यावाणी कशामध्ये म्युझियम आणि ठेवलेलं आहे तिथं, बघा तुम्ही. तर आम्ही तिकडं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बॅक साईडला आलो. इथं बजरंगबलीचं आणि शनेश्वराचं मंदिर आहे, तर तिथं दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही. मग तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिकडं गेलो बॅक साईडला तिकडं तुम्हाला. आणि इथून बघू शकता की छान प्रकारे मूर्ती आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे हे भास्करगिरी महाराजांनी लावलेलं वडाचं झाड आहे. त्याच्यानंतर आम्हाला 2 मित्र भेटले, अमोल भाऊ आणि यांचं यूट्यूब चॅनल आहे शेतकरी मित्र सत्तीगाणार. तुम्ही कोणत्या चॅनलचं नाव आहे त्यांना नाव सांगितलं, त्याने सबस्क्राईब पण केलं ताबडतोब. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडं प्रवर नदीकडे गेलो, तुम्हाला दाखवतो प्रवर नदी. तिकडं फोटो काढण्यासाठी गेलो आम्ही सगळी आमची गँग, तुम्हाला दाखवतो पुढे, व्हिडिओ कंटिन्यू करा. त्याच्यानंतर आम्ही इकडं परवा नदीकडे चाललो होतो, त्यावेळेस आमचे 3 मेंबर मिसिंग झाले ते. तर अमोल भाऊ म्हणे कुठे गेले, तेव्हा त्याला म्हटलं मला नाही सांगता येत कुठे गेले ते, तिथंच बघ म्हटलं कुठं. त्याच्यानंतर मग आमच्या अगोदर येऊन बसले होते ते, तुम्हाला दाखवतो झूम करून. इथे बघा तुम्ही, इथे बसलेले होते ते 3 जण. त्यांना कोणतरी मित्र भेटलं होतं, त्याच्यामुळे तिथे गप्पा मारत बसले.
तुम्ही इकडं बघा, ही जी मागची बॅक साईडची नदी ही प्रवरा नदी आहे. आणि तेच मग त्याच्यानंतर आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले. सोमा भाऊ म्हणे आपले फोटो व्हिडिओ घ्या म्हणे मस्तपैकी, तर बॅकग्राऊंड भारी म्हणे. आणि मग मस्तपैकी इथं व्हिडिओ फोटो काढले. त्याच्यानंतर तिकडं पाण्यामध्ये पाण्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर लोक गेले होते तिकडं फोटो काढण्यासाठी. पाण्यामध्ये पाणी कमी होतं त्याच्यामुळं फोटो काढण्यासाठी काही अडचण नव्हती. आणि भरपूर असं एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. गवत पण असं सगळीकडं पाऊस झाल्यामुळे हिरवंगार झालेलं होतं. या ठिकाणी आम्ही बरेच फोटो काढले. तर व्हिडिओ अजून बाकी पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ चला व्हिडिओ कंटिन्यू करा. इथे दिसते समोर तुम्हाला ही रांग, एवढी लंबी रांग लागली होती. अर्धा एक तास नंतर नंबर लागणार होता आमचा. जे मेन दत्त मंदिर आहे तिथं खूप मोठी रांग लागलेली होती. त्याच्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, तिथूनच फिरलो. आणि इथं मी गणपतीचं मंदिर आहे. आणि हे बघा तुम्ही किती भारी फार्म हाऊससारखं आहे. इथं फोटो काढत होते लोक, लांबूनच व्हिडिओ काढला कारण आमचे मेंबर पुढे गेले होते सगळे. त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो पुढं. भरपूर गर्दी होती तरी पण. आणि हे बघा तुम्ही असं वरती झाडाला मोठा लटकलेले होते. खूप लोक बघत होते काय आहे नेमकं. कोणी म्हणते कावळे आहे, कोणी म्हणते काय, कोणी. तर मग तिथं बटवागू लटकले खूप मोठं होते ते. मग त्याचा बी व्हिडिओ काढला मी. त्याच्यानंतर मग हे जे दुकान दिसते हे सगळे प्रसादासाठी होते. पेढे, काजू ते त्यासाठी दुकान लावलेले होते. तर तिथून बी आम्ही एक बॉक्स घेतला पेढ्याचा. त्याच्यानंतर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. आमोद शिंगाडे, सोमा लांडे, संभळे. हा जे भाऊरा बिंगून पाहतोय तो आहे अमोल भाऊ शिंगाडे. त्याला घ्यायचंच काही नाही, नुसतं पण बिंगून पाहिजे, खेळून पाहायचं, ते पाणी वाजून पाहिजे, हे करून पाहिजे, ते करून पाहिजे, भाऊरे खेळून पाहिजे नुसतं. म्हणजे पैसे ते कोणाकडेच नव्हते तरी मी नुसतं मजा घेत चालू होतो. आणि गर्दी पण खूप होती, बघू शकता तुम्ही. बाहुले घ्यायचे म्हणे आपल्याला, भारी म्हणे बाहुले. सगळे लोक आमच्याकडे पाहत होते, व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळं ते बघू शकता. त्यानंतर असेच 17 घंटे आम्ही गेटच्या आसपास आलो होतो. फिरत गेलो. तर फायनली आम्ही गेट समोर आलो होतो. आणि त्याच्यानंतर आमची आता जाण्याची वेळ झाली होती. आणि रस्ता आम्ही शॉर्टकटनं जाणार होतो. तिथून पुदी मारली मी, डायरेक्ट शॉर्टकटनं डायरेक्ट उतरला मी. गाडी पण शॉर्टकटनं चालतो रस्त्यानं. तुम्हाला दाखवतो कोणत्या रस्त्याने आलतो. चला. तर तुम्ही म्हणतात ही गर्दी कशाची, तर ही गर्दी आहे कायगावच्या पुलावरील माशाची दुकानाची. तर तिथून माशाचं येताना व्हिडिओ काढला दुकानचा. पुढं दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला कायगावच्या पुलाचा व्हिडिओ दाखवतो पूर्ण. आपली गोदावरी नदी दाखवतो तशी भारी एकदम. खूप गर्दी असते तिथं पण. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे आपली कायगावची गोदावरी नदी. पाणी पण खूप होतं भरपूर. आणि खूप लोक थांबतात इथं त्या पुलावरती फोटो काढण्यासाठी. आणि एक नंबर असा व्ह्यू होता. आम्ही पण थांबलो होतो कारण आम्हाला खूप उशीर झाला अगोदरच. आम्हाला बोलू नको आता खूप वेळ झाला म्हटलं, चला म्हटलं तरी.
कारण 5-5:30 वाजले होते आम्हाला वापस येताना. आणि त्याच्यानंतर पुढे येऊन आपल्या काळेगावच्या टी पॉईंटवर आमचे रामेश्वर कर्डिले भाऊ त्यांचं दुकान आहे चहाचं आणि वडापावचं त्याचं. तर ग्रॅज्युएट टी ते त्यांच्या आज दुकानचं नाव आहे. तुम्हाला दाखवतो त्यांचं व्हिडिओ घेतो पुढं मी, कंटिन्यू करा. हे बघा त्यांचं दुकान आहे. त्यांना भेटलो ते घरी होते, त्यांना फोन करून त्यांना बोलून घेतलं. त्यांचं दुकानचा हा व्हिडिओ बघू शकता. दुकान पण खूप छान आहे, खूप मोठी दुकान त्यांची, एकदम पॉईंटला दुकान त्यांची खूप चालते, हायवेला आहे मेन. आणि त्यांचे छोटे बंधू आहे आणि हे रामभाऊ कर्डिले बघू शकता. खूप छान अशी दुकान त्यांची, खूप चालते. आणि त्याच्यानंतर आम्ही मग त्याच्यानंतर एक फोटो घेतल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर मग अमोल भाऊ आणि सोमन मला सोडलं रोडवर. आणि मग त्याच्यानंतर मी आणि गाजी भाऊ आमच्या घरी. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.